मग आजीला वाटायला की वाईट नको नकोच वाटायला. आजीला आता वाटतंय की घर आहे. आजीला दिवशी माझं हातपाय चलत होते ना, काम करीत करीत खात 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 आले. आता बरं वाटतंय मला, आता करमते. मला जायचं म्हणून बसले होते रडत. समजा समजा लक्ष देते त्यांनी कुठे वेळ जाऊ द्या, आल्यात किती वेळ राहतात होत्या. मला उठवली सण बोललं ते त्यांनी. काय नाव काय? सुमन भांडेकर. तुम्ही किती वर्ष झाला, किती किती महिने झाला तिथं आहेत? 1 महिना 1.5 महिना झाला असेल इथं आहे. तुम्ही कुठनं आलात? चाकणवरनं. घरी कोण? घरी कुणीच नाही, मला कुणीच नाही. अच्छा, मग तुम्ही कुठं होता? तुमचा आकाश बरोबर संपर्क कसा त्या झाला? दिवशी माझं हातपाय चलत होते ना, काम करीत करीत खात 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 आले. ज्या जर होईना ना, दुकानं बिकानं कुठेही मागून खात कुठे राहायचं. मग ह्यांनी बघितले, एक माणूस बाई ओळखीची होती, तिने यांना वशाका लावली. त्यांनी मला चाकणवरनं घेऊन आले. तुझा कसा कॉन्टॅक्ट झाला? इंस्टा फॉलोवर माहिती दिली, अच्छा. आजीचा व्हिडिओ पाठवले, त्यांना गरज आहे म्हणले, मग जाऊन आणलं. इथं येवाचं चांगलं आहे. तुम्ही आल्यापासून म्हणजे आता एवढं पुरुषांमध्ये तुम्ही एकच महिला आहात. हा हा हा, आणि आकाश मला सांगत होता की तुम्ही पूर्णपणे एक आई प्रमाणे जेवणाबिवणा खाण्यामध्ये पूर्णपणे लक्ष देता सगळ्या गोष्टी. हा, समजा समजा लक्ष देते. त्यांनी कुठे वेळ जाऊ द्या, आल्यात किती वेळ राहतात होत्या. मला उठवली सण बोललं की त्यांनी काय करीत ना, जेवण दिलं का म्हणून विचारतात दुसऱ्या माणसाला. हा, दिले म्हणतो. मग तुम्हाला ते रस्त्याविषयी एक घर मिळालं तुम्हाला, हा. मग इकडे कसं वाटतं तुम्हाला येऊन? मला करमत नव्हतं, आता बरं वाटतंय मला, आता करमत आहे. मला जायचं म्हणून बसले होते रडत. सुरुवातीला आल्यास 4 दिवसानंतर आजीला करमना गेलं, कारण एकटीच आजी इथं, सगळे आम्ही पुरुष. मग आजीला वाटायला की वाईट नको नकोच वाटायला. आजीला आता वाटतंय की घर आहे. आजी आता कसं करते, स्वतःच्या हक्कानं, म्हणजे जसं आता आपण एका नातवाला सांगतो सगळ्या काही गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्हाला तुमचं घर आहे हा सांभाळायचं आहे, आणि ही जिम्मेदारी आहे सगळ्यांची. ही तुम्ही तुमच्या खांद्यावर काम करता, यांच्यासाठी जेवण बनवणं सगळं. ह्यांच्यासाठी